आणि आता पुढची बातमी आहे। सौगा ते मोदीच्या मुद्द्यावरनं पुन्हा एकदा उबाठा। शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी टीका केली। हे सौगा ते सत्ता आणि सौगा ते पॉलिटिक्स आणि सौगा ते मुसलमान लांगुल चालन आहे, अशी टीका राऊतांनी केली। ज्यांना द्यायचं माहित नाही ते अशाच प्रकारची टीका करणार असं प्रत्युत्तर मात्र यावरती खासदार नरेश म्हस्केंनी दिलं। त्यांना दाखवायचे बघा आम्ही सौगा ते मोदी केल्यामुळे मुस्लिमांनी आम्हाला मतदान केलं। या वेळेला अनेक भागामध्ये मुस्लिमांना मतदान करू दिलं नाही आणि तिथे वोटर लिस्टमध्ये त्यांच्या जागी दुसरी नावं टाकून त्यांच्याकडनं मतदान करून घेतलं। मुस्लिमांना मतदान केंद्रापर्यंत जाऊ दिलं नाही। पुढल्या वेळेला सुद्धा हेच होणार आहे। त्याच्यामुळे सौगा ते मोदी आहे। स्वाभिमानी मुसलमानांनी हे सौगा ते मोदी नाकारायला पाहिजे। रमजानची भेट म्हणून मुस्लिम समाजाला जो आनंदाचा शिधा देत आहे त्यावर हे लोक टीका करतायत। मला एवढंच म्हणणं आहे, उद्धव ठाकरे, संजय राऊत, अहो ते लोक जे देत आहेत त्याचं स्वागत तर करा, कारण तुम्हाला द्यायचं माहितीच नाहीये। तुमच्याकडे सिर्फ लेना बँक आहे, देना बँक नाही आहे। त्यांनी तुम्हाला मदत केली ना, अहो साधा 5 स्टार चॉकलेट तरी द्या त्यांना, इक्लेअर तरी द्या, ती तुमच्यामध्ये दानत नाहीये। यानंतर आणखी एक मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातूनच। उदय सामंत हे डाऊटफुल आहेत, सामंत हे शिंदेंचे आहेत आणि फडणवीसांचे पण आहेत, अशी टीका उबाठा खासदार संजय राऊतांनी केली। शिंदे आणि फडणवीस या दोघांमध्ये चांगली मैत्री आहे, हा त्यांचा अत्यंत मोठा गैरसमज आहे, असाही टोला त्यांनी लगावला। त्यावरती कितीही भांडणं लावण्याचा प्रयत्न केला तरी वाद पेटणार नाही, असं प्रत्युत्तर मंत्री उदय सामंत यांनी दिलं। उदय सामंत डाऊटफुल आहेत। उदय सामंत आहेत ते शिंदेचे पण आहेत आणि फडणवीसांचे पण आहेत। कधी काळी ते ठाकरेंचे होते, कधी काळी ते शरद पवारांचे होते। अशी वक्तव्य व्यापारी पद्धतीचे मंत्री करत असतात, जे उद्योजक मंत्री असतात त्यांना अशी वक्तव्य करावी लागतात आणि त्यांनी करू द्या, चांगली गोष्ट आहे। त्यांना कोणी सांगितलं दोघांमध्ये फार मैत्री आहे म्हणून? त्यांचा गैरसमज आहे। काही लोकांना मी प्रचंड आवडायला लागलेलो आहे। एक 15 दिवसापूर्वी त्यांनी माझं कौतुक देखील केलेलं होतं। त्याच्यामुळे जी व्यक्ती माझं कौतुक करते, जी व्यक्ती मला मोठं करण्याचा प्रयत्न करते, त्याला मी शुभेच्छा देतो। पण एक महत्त्वाची गोष्ट पुन्हा एकदा सांगतो की मला माझ्या मर्यादा माहिती आहेत। आम्ही सगळे शिवसेनेमध्ये जे काम करतो ते त्यांना जे अपेक्षित नाही ते आम्ही काम करतो। त्याच्यामुळे असल्या बोलण्यानं माझ्यामध्ये आणि शिंदे साहेबांमध्ये किंवा माझ्या सहकाऱ्यांमध्ये कधीही तेढ निर्माण होणार नाही, हे पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमध्ये मी सांगतो।